अंधारात लपलेल्या अशा अनेक गोष्टी असतात की ज्या उजेडात कधीच येत नाहीत आणि ह्याच अंधाऱ्या वाटांवरच्या थरारक कथा घेऊन अंधारवाटमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. जर तुम्हाला ही गूढ आणि भीतीदायक कथा ऐकायला आवडत असतील तर सीट बेल्ट घट्ट बांधा आणि चला आजच्या कथेला सुरुवात करूया. पुण्याच्या एका शांत आणि उच्चभ्रू भागात ते 2 मजली जुनं घर उभं होतं. दिसायला ते घर खूप सुंदर आणि आलिशान होतं, पण त्या घराच्या बंद भिंतीमागे एक भयानक, काळं आणि अंगावर काटा आणणारं सत्य दडलेलं होतं. त्या घरात एकेकाळी एक सुखी कुटुंब राहत होतं. आई, वडील आणि त्यांची 2 मुले. मोठा मुलगा रोशन, जो शिकून परदेशात मोठ्या नोकरीवर गेला होता, आणि लहान मुलगा समीर, जो अवघ्या 22-23 वर्षाचा तरुण होता. रोहन परदेशात गेल्यावर समीर पुण्यात चुकीच्या संगतीला लागला. त्याला जुगार आणि ड्रग्जचे भयंकर व्यसन जडले. पैशासाठी तो रोज घरी आई वडिलांना अमानुष त्रास देऊ लागला. एका रात्री भांडण इतके विकोपाला गेले की पैशाच्या नशेत समीरने आई वडिलांवरच जीवघेणा हल्ला केला. स्वतःचा जीव वाचवण्यासाठी आणि कुटुंबाची अब्रू समाजात वेशीवर टांगली जाऊ नये म्हणून त्या गोंधळात आई वडिलांच्या हाताने समीरचा घातपात झाला. त्यांनी ही गोष्ट जगापासून लपवून समीरचा मृत्यू एका अपघातात झाल्याचे भासविले. पण पोटच्या मुलाला मारल्याचा पश्चातापाने आई वडील आतून पूर्णपणे तुटले आणि काहीच दिवसात त्या दोघांचाही संशयास्पद मृत्यू झाला. जेव्हा परदेशात असलेल्या रोहनला आई वडिलांच्या मृत्यूची बातमी कळली तेव्हा त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. तो तातडीने नोकरीची सुट्टी टाकून पुण्यात आला. घरात पाऊल ठेवताच त्याला एक विचित्र शांतता आणि एकाकीपणा जाणवला. आई वडिलांचे सगळे अंत्यविधी आटोपल्यावर नातेवाईकांनी त्याला तिथेच राहण्याचा सल्ला दिला, पण रोहन म्हणाला, आता माझं या पुण्यात आणि या घरात उरलंय कोण? समीर गेला, आई बाबा गेले, मी ही सगळी प्रॉपर्टी विकून टाकेन आणि कायमचा विदेशात निघून जाईल. प्रॉपर्टी विकायचा प्लॅन करून रोहन त्याच घरात राहायला लागला. पण 2-3 दिवसातच त्याला अत्यंत विचित्र आणि भयानक अनुभव येऊ लागले. कधी मध्यरात्री किचनमध्ये भांडे पडायचे, तर कधी जिन्यावरून कोणाचा तरी पळण्याचा आवाज यायचा. घराचे तापमान अचानक बर्फासारखे थंड व्हायचे. एक दिवस तर हद्दच झाली. रोहनला स्टोर रूममध्ये आई वडिलांची एक जुनी डायरी आणि पत्र सापडले. ते पत्र वाचताच रोहन थरथर कापायला लागला. त्या पत्रात लिहिलं होतं की समीरचा मृत्यू अपघात नव्हता, तर त्याचा घातपात झाला होता आणि त्यानंतर समीरचा क्रूर आत्मा त्याच घरात अडकून पडला होता. त्यानेच आईबाबांचा बळी घेतला होता. रोहन प्रचंड घाबरला. तो गावातील अनेक तांत्रिकांकडे गेला, जाणकारांकडे गेला, पण त्या घराची भयानक अवस्था पाहून आणि तिथली नकारात्मक ऊर्जा ओळखून कोणीच काही करू शकले नाही. शेवटी रोहनने त्याचा सर्वात जवळचा मित्र अमित याला सर्व प्रकार सांगितला. अमितने विचार केला आणि म्हणाला, रोहन, जर तू हे घर तसंच सोडून दिलास तर तुझे करोडो रुपये अडकतील. माझ्याकडे एक आयडिया आहे. आपण हे घर आहे ना, खूप स्वस्त किमतीत विकून टाकू. गिरायकाला सांगायचं की तू परदेशात राहतोस, तुला पैशाची खूप नड आहे, म्हणून तू कमी पैशात विकतोयस. आपण खरी परिस्थिती लपवून ठेवू. एकदा घर विकलं की तुझे पैसे मोकळे आणि तू फ्री. रोहनला दुसरा कोणताही पर्याय दिसत नव्हता. त्यांनी जाहिरात दिली आणि विक्रम नावाचा एक श्रीमंत बिझनेसमॅन ते घर घ्यायला तयार झाला. विक्रमला वाटले की पुण्याच्या एवढ्या पॉश भागात इतके मोठे घर इतक्या स्वस्तात मिळतंय, तर हा आयुष्यातील सर्वात फायद्याचा सौदा आहे. रोहनने विक्रमला घर विकले, सगळे पैसे खात्यात जमा केले आणि थेट परदेशात जाणाऱ्या विमानात बसला. रोहनला वाटले की तो या शापातून आणि संकटातून नेहमीसाठी मुक्त झाला, पण त्याला माहीत नव्हते की पैशाच्या हव्यासापोटी त्याने एका निष्पाप माणसाचा बळी दिला होता. घर घेतल्याच्या पहिल्याच रात्री विक्रम तिथे राहायला आला. रात्रीचे बरोबर 12 वाजले होते. संपूर्ण परिसरात शांतता होती. अचानक घरच्या मुख्य लाकडी दरवाजावर कोणीतरी जोरात दार वाजवू लागले. विक्रमने उठून दरवाजा उघडला तर बाहेर कोणीच नव्हते. फक्त सोसायटीचा गार वारा वाहत होता. विक्रमने दरवाजा बंद केला आणि तो मागे वळला. समोरच सोफ्यावर एक काळी आकृती बसलेली होती. विक्रम, कोण आहे तिथे? विक्रम भीतीने ओरडला. ती आकृती हळूहळू उभी राहिली. तो समीरचा आत्मा होता. त्याच्या चेहऱ्यावर छिन्न विछिन्न झालेला होता. डोळ्यातून रक्त वाहत होते आणि डोळे जळजळत्या कोळशासारखे लाल होते. समीरचा आत्मा भयानक आवाजात हसला.
हे माझं घर आहे, माझ्या रक्ताने माखलेलं घर. ज्याने मला फसवून हे घर घेतलं त्याला मी सोडणार नाही. विक्रम जीवाच्या आकांताने मुख्य दरवाजाकडे पळाला, पण दरवाजा आपोआप लॉक झाला. घरातील खिडक्यांच्या काचा एकामागून एक फुटू लागल्या. भीतीवरचे फोटो खाली पडून चक्काचूर झाले. विक्रमने मोबाईल काढून पोलिसांना फोन लावू लागला, पण मोबाईल स्क्रीनवर फक्त समीरचा रक्ताळलेला चेहरा दिसत होता. अचानक विक्रमला जाणवले की त्याचे पाय जमिनीपासून वर उचलले जात आहे. अदृश्य शक्तीने त्याला हवेत उचलले आणि भीतीवर जोरात आपटले. मला माफ करा, मला काही माहीत नव्हते. रोहनने मला फसवले. विक्रम रडत ओरडत भीक मागत होता. पण पहिल्याच रात्री त्या शापित घराने विक्रमचा अत्यंत क्रूरपणे बळी घेतला. 5 वर्षानंतर. या घटनेला 5 वर्ष उलटले. परदेशात गेलेला रोहन तिथल्या आलिशान फ्लॅटमध्ये राहूनही एकही रात्रीसाठी सुखाने झोपू शकला नव्हता. त्याला रोज रात्री स्वप्नात समीरचा रक्ताळलेला चेहरा आणि विक्रमचा ओरडण्याचा आवाज ऐकू यायचा. शेवटी या मानसिक नरकातून सुटण्यासाठी त्याने एक मोठा आध्यात्मिक गुरूंचा आणि विद्वानांचा सल्ला घेतला. त्यांनी रोहनला स्पष्ट सांगितले, बाळा, आत्म्याला पैशाने किंवा पळून जाऊन शांत करता येत नाही. पैशाच्या हव्यासापोटी तू एका निष्पाप माणसाचा बळी दिलास. त्या दोन्ही आत्म्यांना फक्त तुझा खरा पश्चात्ताप आणि गरुड पुराणातील प्रेतमोक्ष मंत्रच मुक्ती देऊ शकतात. पण यासाठी तुला स्वतः त्या शापित घरात जावे लागेल. रोहनने पुण्यात परतण्याचा धाडसी निर्णय घेतला. त्याने अमितलाही सोबत घेतले, कारण अमितही या पापात भागीदार होता. दोघेही मध्यरात्रीच्या वेळी त्या जुन्या शापित घरासमोर उभे राहिले. रोहनने थरथरत्या हाताने दरवाजाचे कुलूप उघडले. दोघे आत गेले. 5 वर्षाची धूळ आणि जळमट लागलेल्या त्या हॉलमध्ये पाऊल ठेवताच मुख्य दरवाजा जोरात आपटून बंद झाला आणि आपोआप लॉक झाला. घरातला गारवा अचानक वाढला. अंधारातून 2 भयानक आकृत्या समोर प्रकट झाल्या. एक समीरचा आत्मा आणि त्याच्या बाजूला लाल डोळे असलेला विक्रमचा आत्मा. दोघे रोहनच्या दिशेने झेपावले. अमित भीतीने जमिनीवर पडला आणि ओरडू लागला. पण रोहन यावेळेस पळाला नाही. त्याने मनोमन देवाचे स्मरण केले. त्याने खिशातून गुरुजींनी दिलेली पवित्र गंगाजळाची बाटली काढली आणि संपूर्ण अंगावर आणि हवेत शिंपडली. गंगाजल पडताच दोन्ही आत्मे विरमीने ओरडले आणि थोडी मागे सरकले. रोहनने लगेच गुरुजींनी दिलेले गरुड पुराणातील मुक्ती स्तोत्र हातामध्ये घेतला. तो गुडघ्यावर बसला. त्याचे डोळे अश्रूंनी भरले होते. त्याने पूर्ण एकाग्रतेने आणि अत्यंत करुण स्वरात त्या पवित्र मंत्राचे पठण करायला सुरुवात केली. ओम अमुक प्रेतत्व निर्वत्स्य नारायण बली करिष्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. मंत्राचे उच्चारण होताच संपूर्ण घरामध्ये एक दैवी कंपन आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण झाली. रोहनने केवळ मंत्रच वाचले नाही, तर त्याने रडत रडत दोन्ही आत्म्यांकडे पाहून माफी मागितली. समीर, मला माफ कर. आईबाबांनी जे केले ते चुकीचे होते, पण स्वतःला वाचवण्यासाठी आणि पैशासाठी विक्रमचा बळी दिला. हा सगळा गुन्हा माझा आहे. विक्रम भाऊ, मला माफ करा. माझ्या प्राणाची आहुती घ्या, पण ह्या पापातून मला मुक्त करा. त्या पवित्र मंत्राची सात्विक शक्ती आणि रोहनच्या मनातून आलेला खरा निष्पाप पश्चातापामुळे वातावरण पूर्णपणे बदलले. खिडक्यामधून एक पांढरा तेजस्वी दैवी प्रकाश घराच्या आत आला. त्या प्रकाशाच्या आणि मंत्राच्या ऊर्जेमुळे समीरच्या आणि विक्रमच्या चेहऱ्यावरील भयंकर रूप नाहीसे झाले. दोघांचे आत्मे आता शांत आणि तृप्त झाले. समीरने रोहनकडे पाहिले. त्याच्या डोळ्यात आता राग नव्हता, तर मुक्तीची भावना होती. समीर आणि विक्रमच्या आत्म्याने रोहनला मनातून माफ केले. एक तीव्र प्रकाशाच्या झोताने ते दोन्ही आत्मे हवेत विरघळून गेले आणि नेहमीसाठी वैकुंठाच्या मार्गाने मुक्त झाले. घरात पसरलेला तो काळा अंधार आणि भयानक गारवा एका क्षणात नाहीसा झाला. घराचे दरवाजे आपोआप उघडले. बाहेर सकाळची कोवळी किरणे पडू लागली होती. रोहन आणि अमित जिवंत सुखरूप बाहेर आले. रोहनने त्या प्रॉपर्टीचे सगळे पैसे विक्रमच्या कुटुंबाला आणि अनाथ आश्रमाला दान केले. ते शापित घर पाडून तिथे एक सुंदर विहीर आणि मोठी बाग बनवण्यात आली, जिथे लोक आता शांततेत फिरायला येऊ लागले. अशा प्रकारे एका कुटुंबाच्या चुकीमुळे सुरू झालेल्या त्या शापित घराचा आणि तिथल्या आत्म्याचा खऱ्या पश्चातापामुळे, सत्याचा स्वीकार केल्यामुळे आणि पवित्र मंत्रोच्चारामुळे कायमचा अंत झाला. तर अशी होती आजची ही अंधाऱ्या वाटेवरची सफर. ही कथा तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा. जर कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका. अशाच
नवनवीन आणि थरारक कथा रोज ऐकण्यासाठी आपल्या अंधारवाट चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि ती बेल ऐकून दाबायला विसरू नका, जेणेकरून पुढच्या अंधाऱ्या वाटेवर तुम्ही एकटे नसाल. धन्यवाद.